निश्चित स्वरूपात योगेश मणिवे असतील, साई राजा आहे, शिंदे साहेब आहेत आमचे, ज्या ज्या ठिकाणी आपण स्पर्धेमध्ये जाऊ तिथे निश्चित स्वरूपात सतीदादा म्हात्रे यांच्या स्पर्धेची संकल्पना आहे गरम पाण्याची बॉटल, अर्थात शारीरिकदृष्ट्या एक निश्चित स्वरूपात उबदार राहण्याकरता. राजू फोरजिया, राजू दादा आपल्या सन्मानित केलं जाईल. नक्कीच भारतीय संस्कृती ते जपली जाईल. गेस्ट राजू काका या, आपला सन्मानित केलं जाईल. चला राजू काका या, आपला सन्मान केला जाईल. साई थांबायचे, थोडं आपलं सन्मान करावे लागेल सर्वांचा, कारण शेवटचा सामना आहे. सामना 3 षटकांचा असणार आहे. आमच्या राजू काका यांचा येतोची सन्मान संतोष फोरजी यांच्या शुभ हस्ते स्टीलनेस हीट वॉटर जे बॉटल आहे या खऱ्या त्याने गौरवाने आपला सन्मान मात्र इथे केला जात आहे सन्मानाने. तर या राजू दादा या, आय वॉन्ट आस्क सम क्वेश्चन यू, काही आपली प्रतिक्रिया आम्ही जाणून घेऊ. या राजू दादा, स्पर्धेबद्दल आपण मनोगत व्यक्त करावं, कशी वाढली आणि खास करून आमची जी इतर मान्यवरांचा सन्मान प्रत्येकाचा केला जातो, इथे शाल आणि श्रीफल न देता खऱ्या अर्थाने हा गरम पाण्याची जी बॉटल आहे शारीरिकदृष्ट्या सक्षम तंदुरुस्त फिजिकल फिटनेसला प्राधान्य देण्याकरता आज साक्षी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना अवलंबलेली आहे. सुरेश शिंदे साहेब, एखादी शाल असली तर ती शाल एखाद्या व्यक्तीचा सन्मान झाल्यानंतर विसरून ठेवून जातो टेबलावर किंवा रस्त्यामध्ये कुठेतरी आपण ती फेकून देत असतो, तिचा वापर योग्यरित्या करत नाहीये. परंतु ज्यावेळेस गरम पाण्याची बॉटल आपण जर घरी घेऊन गेलो तर आपणच नव्हे आपल्या परिवाराला सुद्धा, आपल्या घरातील जेवढे सदस्य आहेत त्यांना सुद्धा त्याचा वापर करता येईल. आणि एक चांगली संकल्पना, चांगली कल्पना आहे सतीश म्हात्रे साहेब. तुमच्या या कल्पनेला आमचा टेनिस विश्वाचा सलाम आहे. आज आमच्या समालोचकांसाठी तुझा चांगली गोष्ट आहे. आम्ही सातत्याने बोलत असतो गरम पाणी पिल्यानंतर पाशा खऱ्या अर्थाने आमचा सुद्धा आवाज धनधनीत राहतो खऱ्या अर्थाने. आणि निश्चित स्वरूपात त्यापासून तुमच्या या संकल्पनेचा फायदा आम्हाला सुद्धा होणार आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच मॅचेस चालू आहेत त्या ठिकाणी लिंक शेअर झाली आणि एकच स्पर्धा सतीशदादा यांच्या माध्यमातून स्पर्धा घडवण्यात आली. परंतु त्यांच्या माध्यमातून एक नक्कीच एक घोषणा करण्यात आली होती की प्रत्येक खेळाडू आता इथे ड्रिंक अँड करणार आहे, परंतु सतीशदाने सांगला असं नका करू. चला आपल्याला प्रत्येक खेळाडूला एक आदर्श खेळाडू म्हणून मानूया, नंतरचं बघूया शुक्रवारी काय होतं त्या फायनलला बघू. येस, सतीशदादांची पण एक अगदी महत्वाची असते. बघा प्रेक्षकांसाठी स्वर्ण संधी आहे, शेवटचा सामना असणार आहे आणि प्रेक्षक कमाल झेल साठी साक्षी एंटरप्राइजेसचे सर्व आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार सतीश म्हात्रे साहेब इनामपुरी यांच्या वतीने 1000 रुपयाचा बक्षीस असणार आहे. त्याचबरोबर गोमेश माली आणि धनंजय पोरजे यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. क्या बात आहे, चांगला फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक, चेंडू सीमा रेषा पार, 4 रन. सतीश म्हात्रे दिसाया साधा भोळा, भारी माणूस हाय तो भला, त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस झाला, त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस. नक्कीच डीजे मास्टर तुमच्या गाण्याची मी दाद देईन. आणि सतीशदादा, आणि खरं तर मी पाहतो सतीशदाला म्हटल्यानंतर कोरोना युद्धा म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो, कारण कोरोना काळामध्ये त्यांची जी समस्या होती अपरंपार होती, चेंडू हवेची लाट होती तरंग असताना, परंतु इथे टिपला झेल, संपला खेळ विनोद पाटीलचा.
जय जय श्रीराम. मॅचच्या दिशेने जाऊया. उमेश आलेत. प्रकाश सर या. उत्कृष्ट गोलंदाज. चांगला चेंडू एक्झिक्यूट केला. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील त्यांच्या, परंतु इथे फुटबॉल खेळतायत, परंतु चेंडू हातामध्ये. जितू दादा पोरजी आपण या ठिकाणी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर एकूण धावसंख्या 6. अप्रतिम मॅच, अप्रतिम नियोजन संयोजन या ठिकाणी पाहतोय. प्रत्येकाची मेहनत अपरंपार आहे, हरकत नाहीये. गोलंदाज तयार. फुल टॉस, फुल टॉल करून उचल देणार का? पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. वाह क्या बात आहे. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी सोमनाथनं अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दाखवलं. एकूण धावसंख्या धावफलकावरती 8. चेंडू फेकून झाल्यात 5. षटकातील अंतिम चेंडू. गोलंदाज सज्ज अरविंद पाटील. अप्रतिम नियोजन संयोजनची व्यवस्थापन पाहिलं. अंतिम चेंडू. हो चांगला फटका चाललाय. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येतील. पुन्हा एकदा चांगलं. ओहो पण त्यांच्या वाक्याच्या बाहेर चेंडूने हुलकावणी देणे. चेंडू सीमारेषेवर 4. तर याच दरम्यान सन्माननीय प्रकाशजी हेगडे साहेबांचं आगमन झालंय. वेलकम दादा आपलं साक्षी स्टार चषकाच्या वतीनं. साक्षी एंटरप्राइजेस सन्माननीय सतीश शेठ मात्राणी, सन्माननीय संजय दादा मात्रे यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. पडतं पावलं सज्जनांची शोभा वाढवली. या क्रिकेट सामन्यांची सर्वांचं मान्यवरांचं वरिष्ठ व्यक्तिमत्वांचं हार्दिक स्वागत व्यक्त करूया. अप्रतिम मॅच लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. उद्याची मॅचेस आपण या ठिकाणी पाहूया. जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर गुरुवार दिनांक 23/1/2025 लढती किरोळीला फाईट करणारा संघ. पहिला सामना किरोळी बनाम दैसर. दुसरा सामना असेल तुर्बे त्यांना फाईट करणारा संघ चिंचवली. तिसरा सामना असेल शिरडोन बनाम खुटारी. चौथा सामना असेल पिसावरे बनाम चिंचवली मलंगड. नक्कीच. आणि मॅचेस उद्या 9:30 रिपोर्टिंग करायचे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रचंड मेहनत. किशोरदादा पोरजी असतील, सलमान शेख, अलंकार पोरजी, दर्शन वावेकर, तुषार राईंजे, धनराज गोंधली, प्रतीक पाटील. नक्कीच न थकता न थांबता त्यांची मेहनत या स्पर्धेमध्ये राहिली. किशोरदादा यांच्या खांद्यावरती सिद्धेशदादा पोरजी असतील. सर्वांचं जय गणेश क्रिकेट संघ दानसर यांचं आपण कौतुक करू दादा. हो आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला स्क्वेअर लेग मधून. क्षेत्ररक्षक येतील, वागतील, उचलतील. तत्पूर्वी इथे 2 धावा मिळतील. 2 धावाच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. एकूण धावसंख्या धावफलकावरती 14. पोलादी निर्धार आमुचा असुर बलांची खंत नसे. क्रिकेटच्या रणसंग्रामाला आता विजयापासून अंत नसे. तर विजय कोण होणार? कारण एखादा संघ या सामन्यामध्ये एका ट्रॉफीवरती आपलं नाव गाजवणार. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. 1 बाउन्स आउट ऑफ द पार. गडे रणझुंजार बॅटीला लेदार. चेंडू सीमारेषे पार 4. चला धन्यवाद. फास्ट केला आपण. एकूण धावसंख्या धावफलकावरती 18. विराट कोहली जर्सी क्रमांक 18 आपण पाहतोय. अप्रतिम आयोजन, नियोजन, संयोजन. प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक रसिकाच्या मनावरती अधिराज्य करणारा हा आयोजन आपण पाहतोय. यस इथे मात्र फलंदाज बाद होणार. तील मात्र शंका नाही, कारण कॉड बियांची अपील आणि बॅटला स्पर्श घेणारा आणि ब्रश करणारा हा चेंडू फलंदाज बाद.
देखील बाईक आहे. उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक, फलंदाज आणि लकी ड्रॉ साठी देखील या ठिकाणी सायकल आहेत. आणि एक एक सायकलची किंमत आपण जर बाजारपेठेमध्ये काढली योगेश सर, तर एक एक सायकलची किंमत 25,000 वर आहे. इतक्या चांगल्या सायकल्स आपण पाहतोय. नक्कीच नक्कीच सर्वांचं नाव आपण देऊया. फायनल डे मध्ये सतीश दादा आणि किशोर दादा पोरजी यांच्या मेहनतीला आज 4 चान लागत असताना पाहतो. आडव्या बॅट न केल्याचा प्रयत्न. यस, पुन्हा एकदा फलंदाज बाद. तू चल मी आया. पहिले बक्षीस 1 लाखाचे, दुसरे 50,000. तिसरे आणि चौथे बक्षीस 25,000. ठाणे विरुद्ध रायगड सामना. ठाणे विरुद्ध रायगड क्रिकेट सामना 26 जानेवारीला. क्या बात आहे. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली 20 धावा आहेत. षटकातील शेवटचा चेंडू या स्पर्धेची चर्चा होत असताना आपण पाहिले, कारण बऱ्याचशा मॅचेस आपण पाहतोय रायगडमध्ये असतील, ठाण्यामध्ये. सतीश दादाचं आयोजन म्हटलं ना, प्रत्येकाच्या हृदयात घर करणारं आयोजन. आणि सतीश दादाचं आयोजन म्हटलं ना, मग प्रेक्षकांची लागणारी सोय, मग जेवण असेल आणि ज्या पद्धतीनं हल्दीमध्ये ज्या सोयी नसतील त्या सोयी आम्ही पाहिल्या. स्क्वेअर लेगमध्ये फलंदाजाने केलाय बुक, चेंडू केलाय हुक, चेंडू केला सीमारेषेसाठी 4 रन. क्या बात आहे. इनामपुरी या गावाचं आपण जर अर्थातच नाव पाहिलं, इनाम म्हणजे प्रत्येक संघाला इनाम देणार म्हणून त्याचं नाव पुरी. आणि पूर्ण नगरीमध्ये गाव आणि नावाची चर्चा होणार, त्याचं नाव आहे इनामपुरी. सतीश दादा आणि आमचे संजय दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि स्वप्नातून साकारली मॅच. संपूर्ण आयोजन नियोजन म्हणजे प्रेक्षकांची काळजी घेणारा वर्ग असेल, म्हणजे प्रत्येक प्रेक्षकांच्या आदराच्या मनावरती करणारं आयोजन असेल, मग खायची लज्जित सोय असेल, व्हेज असेल, नॉन व्हेज असेल, नक्कीच म्हणजे प्रत्येकाच्या मनावरती आदराचे करणारं आयोजन म्हणजे साक्षी स्टार चषक 2025. मामाचं गाव आहे, अर्थातच प्रत्येकावरती प्रेम करणारच, हरकत नाही. जाऊया मॅचच्या दिशेनं. मनोज पाटील षटक क्रमांक 3 षटक. चांगला फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. गॅप आहे मोठा, धावसंख्येचा नाही तोटा. चेंडू सीमारेषेबाहेर. 4 रन. बजरंग बली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. माता अंजनी के लाल महाबली की जय. षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक. देवेंद्र दादा मोकाशी यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाचा पारितोषिक आहे. या गोष्टीकडे आपण नक्कीच लक्ष केंद्रित करूया. चेंडू चाललाय डीप मधून. क्षेत्ररक्षक येतील, वागतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी या चेंडूवरती 2 धावा. 30 धावा 3 दशकामध्ये धावसंख्या. क्या बात आहे. अप्रतिम मॅच आता आले रंगात. अंतिम टप्प्यामध्ये आजच्या दिवसाचे 40+ म्हटलं तर धमाका होणार. क्या बात आहे. किशोर दादा पोरजी यांची मेहनत अपरंपार आहे. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू चाललाय सरळ डान्सच्या प्लॉट मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खंबीर. परंतु जिथे विषय गंभीर तिथं आमचा सतीश दादा खंबीर. क्या बात आहे.
शेवटचे 3 चेंडू प्रगतीपथावर, एकूण धावसंख्या 10 फलकावरती 32, 16 दोन्ही 32. चांगलं क्षेत्ररक्षण इथे करावं लागेल संघाची धावसंख्या. आता मात्र मोठ्या पटक्यांच्या इच्छेनं, आकांक्षानं, महत्वाकांक्षानं कदाचित सर्वजण पाहत असेल, कारण लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. करंट फॉर्च्यून न्यूजच्या माध्यमातून आमची कृष्णा आणि त्यांची संपूर्ण टीम. अनिकेत, तुमचं देखील मी कौतुक करेन. जाऊया मॅचच्या दिशेनं. गोलंदाज तयार. हो, आडव्या बॅटनं या दुनियेमध्ये थांबायला तर वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा उकला तो समोर. शर्वरी, यस शर्वरी, तुमची इच्छा आम्ही जरूर पूर्ण करू. एका चेंडू नंतर जाऊया. बॅटच्या आडव्या बॅटमधनं क्षेत्ररक्षक आल्या दूरवरनं. झेल सोडायचा होता, परंतु याला म्हणतात शिवरात्री दिवशी एकादशी, तू पण उपाशी मी पण उपाशी. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून घडलेली गफलत. 2 धावा मिळतील. 34. चला मामाच्या गावाला जाऊया. एका षटकानंतर जरूर आम्ही गाणी गाणार आहोत. डोंट वरी. कारण सतीश दादा मात्रे, त्यानंतर संजय दादा यांचं मामाचं गाव आहे. जरूर जरूर आम्ही गाण्याचा प्रयत्न करू. फुल टॉस चेंडू आणि आमचे देवेंद्र दादा मोकाशी यांचं देखील मामाचं गाव आहे. गाण्याचा प्रयत्न करू, परंतु हा सत्र झालाय कंप्लीट. 36, 3 डझनामध्ये धावसंख्या, 3 डझन धावसंख्या, 10 फलकावरती धावसंख्या. नक्कीच आपण पाहतोय की हा जो गाव दानसर समृद्धीनं नटलेला वर्ग आपण या ठिकाणी पाहतो. आमचे देवेंद्र दादा मोकाशी असतील, सतीश दादा म्हात्रे असतील आणि आमचे संजय दादा म्हात्रे यांच्या मामाचं गाव. झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पलती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊ. हे मामाचं गाव आणि मामाच्या गावामध्ये हा रॉयल आयोजन. सगळ्यांना जर आयोजन आवडलं असेल, या आयोजनासाठी जोरदार टाळ्या. क्या बात आहे. नक्कीच नक्कीच या स्पर्धेमध्ये सर्वांची मेहनत अपरंपार आहे. खरं तर आपण पाहूया. सगळ्यांची मेहनत भरपूर आहे. खरं तर या स्पर्धेसाठी सगळ्यांनी मेहनत केली. आमची इबन जोडी म्हणजे धनंजय दादा पोरजे आणि गोमेश दादा माळे यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. त्यांचीही खूप मेहनत आहे. सगळ्यांचं कौतुक करू आपण. कारण 3 दिवस सातत्यानं चालणारी स्पर्धा आणि प्रत्येक मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाची असते आणि मॅनेजमेंट सगळ्यांचं आपण कौतुक करू. नक्कीच आमचे सदाशिव दादा पोरजे असतील, दर्शन वावेकर, तुषार राईंजे, धनराज गोंधली, प्रतीक पाटील आणि सर्वांचा मनाच्या अंतःकरणातून आम्ही विशेष आभार मानू. सदादादा पोरजी, तुमचं विशेष कौतुक. थँक्यू सो मच साईनाथ राजे. चला वेळ घेऊ नका, आपण लगेच सहकार्य करा. सामन्याला सुरुवात करा. संध्याकाळची ठीक आपण पाहतो घड्याळामध्ये 5:24 झाली आणि सामना आपण अंतिम पाहतो. याचसाठी केला होता टास्क. आज पहिला दिवस आहे. आपण पाहतो जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर आयोजित साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक ही स्पर्धा सातत्यानं दरवर्षी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे सर्वेसर्वा म्हणजे सर्वांचे लाडके उद्योगपती सन्मानित सतीश दादा मात्रे आणि संजय दादा मात्रे यांचं कौतुक करू. मॅनेजमेंट आपण पाहिली तर किशोर दादा पोरजे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दमाई रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दमाई रे, आमच्या विलास पोरजी दादा
विकेट यायचे सगळ्यांचं कौतुक व्हायला हवं कारण डान्सर म्हटलं की दादांच्या मामाचं गाव आणि मामाच्या सगळ्या मुलांनी सगळ्या गावातल्या प्रत्येक सहकार्य सगळ्यांचं त्या स्पर्धेसाठी सगळ्यांचं पुन्हा एकदा दादांच्या वतीनं साक्षी स्टार प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं सगळ्यांचं मनपूर्वक आभार आणि जाऊया अंतिम सामन्याकडे जिथे सामना पाहायला मिळेल काटई 40+ विरुद्ध सामना पाहायला मिळेल या ठिकाणी शेवटच्या लढतीमध्ये टीम उत्तर शिव विलास दादा बघा त्यांचं गाणं लगेच लागलं लगेच 500 रुपयाचं प्राइज डीजे मास्टरला आलेत त्यांचं देखील कौतुक करूया विलास दादा आपलं मनपूर्वक आभार कारण डीजेचं साठी तुम्ही 500 रुपये देत त्यांचं मनपूर्वक आभार दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया विश ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट आता शेवटच्या अंतिम मॅच मध्ये हे संघ एकमेका विरुद्ध खेळतील एका बाजूला टीम उत्तर शिव त्यानं केलं फक्त 36 धावा आणि 37 धावेचं टार्गेट काटेई 40+ संघासमोर आहे सामना बघा किती मोठा आहे डू अँड डाय जिंका किंवा मारा जिंकलात तर किमान साक्षी स्टार चषक तुम्हाला मिळेल एक तरी ट्रॉफी घरी घेऊन जाऊ शकता एक तरी सायकल किंवा बाईक घेऊन तुम्ही घरी जाऊ शकता इतका मोठा मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय दोन्ही संघाला आपण लाख शुभेच्छा देऊया 36 धावा जाईल 37 धावेचं टार्गेट मनाशी बाळगून या ठिकाणी काटेई संघाची सलामी जोडी मैदानावरती अरविंद पाटील आणि मनोज पाटील खेळ स्टार्ट पॉइंटला बीट करून पहिला बॉल स्पेअर कटचा लाजवाब चोक धन 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 करत बॉल सीमारेषा बाहेर 4 रन या ठिकाणी मॅच खेळण्यासाठी गेलो होतो ते मैदान भरपूर लांब होतं तिथे कुठल्याही प्रकारची खाण्याची व्यवस्था नव्हती अक्षरशः आम्ही मॅच जिंकल्यानंतर त्या ठिकाणी खाण्यासाठी आमच्या खिशामध्ये लाखो रुपये होते परंतु आम्ही तिथे काही वस्तू विकत घेऊ शकत नव्हतो कारण तिथे अवेलेबल नव्हतं आणि त्या दिवशी आयोजकांनी म्हटलं की डाल आणि साधं राईस त्या ठिकाणी जेवण दिलं ते सुद्धा आम्ही पोटभर जेवलो आणि त्या दिवशी आम्हाला असं वाटलं की येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला अन्न पुरवलं पाहिजे आणि अन्नाची किंमत काय असते त्या दिवशी दादांनी आम्हाला ती माहिती दिली आणि त्यामुळेच मित्र दादांनी असं सांगितलं की येणाऱ्या प्रत्येक दिवशी सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था दादांसाठी एकदा कौतुक आणि टाळ्या वाजवा कारण अन्न हे परब्रह्म असतं परंतु अन्न बघा आज आपल्याकडे किती पैसे असले तरी अन्नाची किंमत भरपूर असते हे दादांनी आम्हाला सांगितलं त्यांचं कौतुक करूया बॉल चांगला पुन्हा एकदा लावून द कार्पेट गॅप मध्ये चाललाय धन 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 करत अजून एक लय भारी चौकार क्या बात आहे अप्रतिम संगीत विला दादा आपलं देखील कौतुक आहे स्क्रीन मध्ये आपण पाहिले नक्की 3 बॉल 3 चौकार जर मारले तर 3000चं प्राइज खरं तर या ठिकाणी 3 चेंडू 3 चौकार एकदा टाळ्या काढूसाठी मनोज पाटील व्हेरी वेल प्लेड 3 बॉल 3 चौकार आणि या स्पर्धेचे दमदार आयोजक अर्थात उद्योगपती सन्माननीय सतीश दादा मात्रे यांच्याकडून 3000 रुपयाचं प्राइज चौकारा बरोबर बघा 3 बॉल 3 चौकार या ठिकाणी प्राइज झाले 17 धावा स्कोरवरती लागल्यात 17 आणि 11 असं म्हटलं जातं मित्रांनो 17 आणि 11 कधी झाला हे तुम्हाला नक्की सांगतो हा चेंडू संपल्यानंतर 17चा 11 परंतु अजून एक 17वरती 11 ऑफला आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकाराबरोबर या टीमची टोटल वेगानं 21 धावसंख्येमध्ये 17 आणि 11 असं म्हटलं जातं मित्र 17चा 11 कधी झाला तर 17 नोव्हेंबर 2012 दुपारी 3:33 हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं आणि नक्कीच त्या दिवशी संपूर्ण मराठी माणसाला कचरा झाला
खरं तर असं म्हटलं जातं की आज आठवण झाली तरी नकळत डोळ्यात अश्रू येतात, अंगावरती शहारे उठून येतात. असे सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता, पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा दबदबा होता, डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना आज मुभा आहे. तर साहेब तुमच्याच मुळे मराठी माणूस उभा आहे. 12 चेंडू 16ची गरज आहे, धावसंख्या झाली 21. आता 12 चेंडू मध्ये 16ची गरज आहे. सामना चांगला होणार यात मात्र शंका नाहीये, कारण एकीकडे आपण पाहिलं तर उत्तर शिव संघाची गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे, ती सिद्ध करावी लागेल. क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रसिद्ध होण्यासाठी मित्र प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करावं लागतंय. तुम्ही स्वतःला सिद्ध केलं मग आमचे प्रेक्षक वर्ग तुम्हाला प्रसिद्ध करतील. आणि या ठिकाणी 12 चेंडू 16. क्रिकेटमध्ये शक्य अशक्य असं काहीच नसतं, फक्त कॉन्फिडन्स पाहिजे स्वतःमध्ये. नक्कीच कॉन्फिडन्स पाहिजे की मी करू शकतो, ही जिद्द पाहिजे, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए. 12 चेंडू 16ची गरज आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी मॅच, अंतिम सामना आहे, त्यामुळे सहजासहजी दोन्ही संघ हार मानणार नाहीयेत. अगदी सुंदर लढत. बॉलला पाठवलाय पहिल्या चेंडूवरती. सॅक से करेंगे सबका स्वागत. अरे कोण रे आला तो पनवेल वाला, अरे कोण रे आला तो पनवेल वाला, तो कशात कम नाही रे, नक्कीच बघा. थँक्यू. तर नक्कीच स्क्रीनवरती तुम्हाला सती दादा दाखवले जातात. खरं तर दोस्ती दुनियेतला राजा माणूस, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व. बघा त्यांची इच्छा होती की 3 बॉल 3 षटकार आणि 3 चौकार कोणीतरी मारावे, आणि ते 3 चौकार आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद. 3000 नाही तर त्यांच्यासाठी हे मारणं फार महत्वाचं होतं. आणि खरं तर त्या फलंदाजाने 3 चौकार मारले, परंतु आता विकेट मैदानाच्या बाहेर. धावसंख्या आपण पाहिली तर धावा फलकावरती 27 धावा. आता करत 10 धाबेची गरज आहे टीम काटेला सुपर 3 मध्ये जाण्यासाठी. अरे कोण रे आला तो पनवेल वाला, अरे कोण रे आला तो पनवेल वाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या विलास पोरजी दादा. खरंच पर्ण डान्सर जय गणेश डान्सर संघाच्या प्रत्येक मेंबरचं कौतुक केलं पाहिजे. खरं तर त्यांनी भरपूर मेहनत घेतली. दादांची स्पर्धा जरी असली तरी त्यांनी सांगितलं ही स्पर्धा आमच्या गावात आणि ही स्पर्धा आमची आहे, त्यामुळे प्रत्येक मेंबरनं खरं तर मेहनत घेतली आहे. किशोर दादाचं तर कौतुक केलं पाहिजे, कारण संपूर्ण मॅनेजमेंट त्यांनी केली. त्याच्याच खांद्याला खांदा देऊन कैलास दादा पोरजी त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. बॅक साईडला खेळण्याचा प्रयत्न, मलिंगा बॉल खाली, झेल टिपलाय आणि अजून एक धक्का मैदानावरती. तिचे मात्रे दादाची साथ नेहमीच असते विलास दादाला, संजय मात्रे खंबीर उभा विलास दादाच्या पाठीला, विलास दादाच्या पाठीला. अक्षय जोशी दादाच्या नेहमी तो फिरतोय हो संगतीला, सतीश मात्रे संजय मात्रेचा आहे सपोर्ट विलास दादाला. दादा बोलतोय गोड त्याची लागतंय ओढ, दादा बोलतोय गोड त्याची लागतंय ओढ, त्याच्या शब्दात दम आहे रे, शब्दात दम आहे रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. विकेट पडलीये पाठोपाठ या ठिकाणी 2, परंतु अद्याप मॅच संपला नाहीये. त्यासाठी सांगितलं की उत्तर शिव संघ देखील मैदानावरती सहजासहजी हार मानणार नाहीये. दमदार लढत, दमदार मॅच, दमदार पर्व. खरं तर 2025 ची सुरुवात, नवीन वर्ष, नवीन सुरुवात आणि नवीन पर्व घेऊन आम्ही या स्पर्धेमध्ये आलोय. अगदी सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. बघा काही प्रेक्षक मॅचचा आनंद कशा प्रकारे घेतात. मी मगाशी सांगितलं ना की क्रिकेटमध्ये 3 प्रकारचे प्रेक्षक येतात, हौशे, नवशे आणि गौशे. हौशे प्रेक्षक म्हणजे कोण, तर ते मैदानाला जवळ मॅच पाहताना ते हौशे प्रेक्षक. नवशे प्रेक्षक म्हणजे कोण, तर आपला संघ जिंकावा म्हणून कुठल्या तरी देवाला ते नवस करतात, ते नवशे प्रेक्षक. आणि गौशे प्रेक्षक कोण, तर दूरवर बसलेले पीने वाले को मौका चाहिए, क्योंकि राम के युग में पीते थे दूध, कृष्ण के युग में पीते थे घी, और आज की कलयुग में पीते थे दारू, फुकट में मिला तो दबा दबा की पिया. असा एक प्रेक्षक सांगत होता. नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. आणि नक्कीच असा एक प्रेक्षक मला सांगत होता की दारू पिल्याने नशा चढते, नशा आल्याने मेहनत वाढते, मेहनत केल्याने पैसा मिळतो आणि पैसा आल्याने इज्जत वाढते. म्हणून इज्जत जर कमवायची असेल तर या ठिकाणी दारू पिली पाहिजे. बघा 6 फिल्डर लावले होते. कदाचित शेवटच्या मॅचचा असर झाला त्यांच्यावरती. पीने वाले को मौका चाहिए. 29 झालेत.
9 चेंडूमध्ये 8ची गरज आहे. सामना अद्याप संपला नाहीये, त्यामुळे संघर्ष दोन्ही संघाला करावा लागेल. दमदार लढत या स्प्रिट देखील असेल. 9 चेंडू आणि प्रीटचा इशारा पंचांकडून आलाय. अगदी सुंदर मॅच. आज प्रत्येकाने आनंद घेतला स्पर्धेचा. दादांनी सगळ्यांचं इंतजाम केलं. पीने वाले को मौका चाहिए म्हणून तर ही स्पर्धा ओळखली जाते. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या जवळ, अगदी सुंदर झेल. परंतु इकडे काय झालंय तर म्हणताय प्रीट होता. कधी कधी प्रीट वरती विसरून जातात सगळेजण आणि कदाचित फलंदाजाला देखील विसर पडला त्याचा. त्याने डोक्यावरती हात ठेवला. आता जर मी 2 ते 3 धावा घेतल्या असत तर, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तर महत्वाचं नाहीये, तुम्ही केलेलं कार्य महत्वाचं आहे. आता राहिलेत 8 चेंडू 7 धावा. क्रिकेटमध्ये मित्रांनो मी पाहिलंय कित्येकांना जिंकता जिंकता हरताना पाहिलंय. क्रिकेटमध्ये मी पाहिलंय कित्येकांना हारता हारता जिंकताना पाहिलंय. हा क्रिकेटचा खेळ आहे. सरड्यासारखं रंग बदललेला क्रिकेटचा खेळ आम्ही प्रत्येक मैदानावरती पाहिलाय. त्यामुळे जोपर्यंत शेवटची धाव आणि जोपर्यंत शेवटचा बॉल फेकला जात नाहीये तोपर्यंत घोषित होणार नाही की कोणता संघ जिंकला. कारण हे क्रिकेटचा खेळ आहे, सुखदुःखानं भरलेला आहे. जीतकर हारने वाले को कायर कहते हैं और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. बाजीगर सारखं लढावं लागेल. 7 चेंडू आणि आता 8 धावेची गरज आहे. 7 चेंडू 8. 7 चेंडू 7ची गरज आहे बघा. 7 चेंडू 7 कारण 30 धाबा स्कोरवरती लागल्यात. आता गरज आहे 7 चेंडू 7. आणि काय मजा येते मॅच मध्ये. संध्याकाळचं सत्र सूर्याची किरण दूर चालली आहेत. सूर्य असायला चालले परंतु एका संघाला सोबत घेऊन जाणार एक संघ कोणता. एक सूर्य जसा खरं तर अस्ताला जाणार तसा एक संघ अस्ताला जाणार. सूर्य आपल्या सोबतीने एका संघाला घेऊन जाणार परंतु एक संघ विजयाचा आनंद साजरा करेल. परंतु तो संघ कोणता आहे. 6 चेंडू 7 धावा त्याचं उत्तर आहे. बघूया कशा प्रकारे असेल लढत. बघा शेवटची मॅच आहे. शेवटचं ओव्हर आहे. प्रेक्षकांना ऐबाज झेलला 2000चं प्राइज आहे. या स्पर्धेचे सर्व म्हणजे आम्हा सर्वांचे लाडके दमदार व्यक्तिमत्व सतीश शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचं प्राइज आणि त्यानंतर आमच्या दानसर गावाची एबन जोडी मित्र धनंजय दादा पोरजे आणि गोमेश दादा माळी यांच्या वतीनं 1000 अशा प्रकारे 2000 रुपयाचं प्राइज प्रेक्षकांना दिले जाणार आहे. बघा आजच्या दिवसामध्ये काय प्राइज एका प्रेक्षकानं झेल पकडला परंतु आता पुन्हा संधी. संध्याकाळचं वातावरण अजून टाईट करायचं असेल तर तुम्हाला एक झेल टिपावा लागेल. बघा उमेश माळी रुपेश गोंदले आणि सागर पोरजी विकास दादा पोरजी यांच्याकडून एकूण चौघांकडून 2000 रुपये म्हणजे एक कायवा झेल मित्रांनो 4000 रुपये. प्रेक्षक वर्ग आता बसताय काय उभे राहा. खुर्च्या बंद केल्या बघा प्रेक्षकांनी. बघा जे खुर्च्यांवरती बसलेले प्रेक्षक आहे आपण उठा का बसलात. हा यस 4000चं प्राइज आहे. साई किशोर दादाकडून देखील 1000 म्हणजे 5000 सगळ्यांसाठी प्राइज असेल. बघा आता सगळ्यांना मामाची पोरं वेळे सगळी चालतील आता शेवटच्या मॅच मध्ये कारण शेवटचा मॅच आहे. शेवटचा ओव्हर आहे. चला 7 चेंडू 7 धावेची गरज आहे. मुश्किल सदा रहती नहीं तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रहे. उम्मीद पर दुनिया कायम. स्वतःवरती विश्वास ठेवून क्रिकेट खेळावं लागेल. 5 चेंडू 7ची गरज. डॉलीकडून 500 रुपये. बघा बक्षिसामध्ये वाढ. निर्भय मंडप डेकोरेशन यांच्याकडून अमीर दादा पोरजी यांच्याकडून आपण पाहतो 1000 म्हणजे 6000 रुपयाचं प्राइज आहे. 6000 मला पाहिजे. देवदास मोकाशी दादांकडून 5000. एक मिनिट दादांकडून 5000 देवदास मोकाशी. आयवा शेलसाठी 11000. एकदा टाळ्या वाजवा. सगळ्यात मोठं प्राइज. आता प्रेक्षकांच्या मनाची खलबल उडाली आहे.
बघा जे प्रेक्षक खुर्चीवरती बसले होते ते उभे राहिलेत कारण आता त्यांना माहिती आहे एक झेल किती महत्वाचं आहे. 11,000 सतीश दादा मात्र यांच्याकडून एक षटकाराला 2,000चं प्राइज. बघा किती प्राइज लागले. 5 चेंडू 7 धावा. गोलंदाज तयार. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. म्हणून तर मी सांगितलं की क्रिकेट खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. कधी कधी जिंकता जिंकता हारताना संघाला पाहिलंय, कधी कधी हारणाऱ्या संघाला अचानक जिंकताना पाहिलंय. हे सुखदुःखानं भरलेलं क्रिकेट आहे. 4 चेंडू आणि आता 7 धाब्याची गरज आहे. बॉल तर धाब्यात आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत की नाही. ओ सुपर कॅच, सुपर कॅच. सतीश पाटीलने झेल टिपलाय परंतु खेळ कोणाचा समाप्त झाला. अर्जुनभाई पाटील. 3 चेंडू आता 7 धाब्याचे क्रिकेट. म्हणून तर मी सुरुवातीला सांगितलं ना मित्रांनो, शेवटचा बॉल आणि शेवटची रन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भविष्यवाणी नाहीये. तोच क्रिकेटचा खेळ सुखदुःखाने भरलेल्या मैदानावरती. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. विश्वास ठेवावा लागेल. कारण संकेत गोंधलीकडून बघा सतीश दादाने दांडी उडवली तर 1,000चं प्राइज. संजय दादा बघा दोस्ती दुनियेतला राजा माणूस. संजय दादा मात्र यांचं एटीएम खुलं झालंय. त्यांच्याकडून 2,000 आयवा जेल. 13,000 रुपयाचं रोख प्राइज कोणाला मिळणार हा सगळ्यात मोठा प्राइज आहे. उद्या बाईक कोणाला मिळेल ते वेगळं, परंतु 13,000चा मानकरी कोण. 3 चेंडू 7ची गरज आहे. स्वतःवरती विश्वास असले पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य मला आठवलं, जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर जगात तुम्हाला कोणीही परास्त करू शकत नाहीये. बॅटची एज विकेटच्या मागे रन प्राप्त केली. 2 चेंडू 6 धावा. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, इसलिए तो लोग पत्थर को पूछते हैं क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता. भरोसा कोणावरती आहे तर आजच्या जमान्यामध्ये मित्रांनो कोणाचा कोणावरती भरोसा नाहीये. तर आम्ही नेहमी सांगतो ना की 2 चेंडू 6ची गरज आहे. षटकार मारला तर दादांकडून 2,000 प्राइज आहे. आयवा जेलसाठी 13,000 रुपये. षटकार आला तरच आयवा जेल. काय मॅच आहे. प्रेक्षकांची ख्वाहिश आहे की षटकार यावा. षटकार आला तर काटेही संघ जिंकेल, परंतु षटकार राजापूरजी 2,000 अजून म्हणजे 15,000 रुपये. टाळ वाजवा. फटकामध्ये दम नाहीये. 1 चेंडू आता 5 धावा. फासण्या 5 फूस कारण 1 चेंडू 5. बघा काय मॅच होती. आपण एकदा नजर टाकूया. 2 षटकांच्या एका षटकामध्ये धावा आल्या 21. समीकरण राहिलं होतं. 2 षटकामध्ये जवळजवळ 30 धावा झाल्या आणि शेवटच्या 7 चेंडू मध्ये 7ची गरज होती आणि तिथनं पलटवार झाला. विकेट घेतलं तर दादांकडून 1,000चं प्राइज आहे. या बॉल होती 2,000. काय बरोबर मॅच आहे. 2 चेंडू राहिले का 1च चेंडू. 1 चेंडू 5 धावा. एकदा टाळा वाजवा प्रेक्षक वर्ग. खरं तर साक्षी स्टार चषकाचा विजय अंतिम चेंडूवरती कोणाचा होणार, कोण जाणार सुपर 3 मध्ये, कोणाला मिळणार ही ट्रॉफी यासाठी लढत आहे. एकदा टाळ शेवटच्या बॉलसाठी. फटका फसला आणि सामना विन. उत्तर शिव 40+ संघ अनबिलीव क्रिकेट. म्हणून तर मी सांगितलं ना की हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं आणि बाजीगर ठरलाय उत्तर शिव संघ सुपर 3 मध्ये. अभिनंदन. हार्ड लक टीम काटे. सतीश म्हात्रे दिसाया साधा भोळा, भारी माणूस हाय तो भला, त्याला गणपती बाप्पा यो पावला. रायगड ठाण्यात फेमस झाला, त्याला गणपती बाप्पा यो पावला. रायगड ठाण्यात फेमस झाला, त्याला गणपती बाप्पा यो पावला. रायगड ठाण्यात फेमस झाला. अगदी 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 सुंदर संगीत, त्याचबरोबर सुंदर लढत पाहायला मिळाली. रक्ताच्या अश्रू डोळ्याला लागतील कारण जवळजवळ विजय त्यांच्या समीप पोहोचला आणि हातातनं काय निसटलं. म्हणून तर मी सांगतो ना शेवटपर्यंत विश्वास ठेवा. बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य आहे, जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, फक्त तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर जगात तुम्हाला कोणी परास्त करू शकत नाहीये. आणि हे सिद्ध करून दाखवलंय टीम या ठिकाणी उत्तर शिव. आणि मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच असं म्हटलं जातं की मारने वाले से बचाने वाले को बेहतर कहा जाता है. शेवटचं षटक 7 धावा डिफेन्स केल्या. सतीश पाटील मॅन ऑफ द मॅच.